आणि यानंतरची बातमी आहे भारत आणि युरोपियन महासंघामध्ये झालेल्या एका महत्त्वाच्या कराराची। भारत आणि युरोपियन महासंघामध्ये एक ऐतिहासिक असा मुक्त व्यापारी करार झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपियन महासंघाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांच्या उपस्थितीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयांमध्ये लागणारी जी अत्याधुनिक वैद्यकीय सामुग्री आहे ती या करारामुळे स्वस्त होणार आहे, ज्यामुळे सर्व स्तरांमधील रुग्णांना फायदा होईल। त्यासोबत भारतीय वस्त्रोद्योग, चामडा उद्योग, अभियांत्रिकी कंपन्या यांनाही युरोपची मोठी बाजारपेठ खुली होईल। गेली अनेक वर्षे या करारावर वाटाघाटी सुरू होत्या, पण अमेरिकेच्या मनमानी धोरणांमुळे भारत आणि युरोप या दोघांना या कराराची नितांत गरज भासली आणि मग चर्चांना वेग आला। आज भारत ने अपने इतिहास का अब तक का सबसे बड़ा फ्री ट्रेड एग्रीमेंट संपन्न किया है। आज 27 तारीख है। ये सुखद संयोग है कि आज ही के दिन यूरोपियन यूनियन के 27 देशों के साथ भारत ये एफटीए कर रहा है। यह एक ऐतिहासिक समझौता हमारे किसानों, हमारे छोटे उद्योगों, इसके यूरोपियन मार्केट तक पहुंच आसान बनाएगा, मैन्युफैक्चरिंग में नए अवसर पैदा करेगा और हमारे सर्विसेज सेक्टर के बीच सहयोग को और प्रबल करेगा। आता या कराराची वैशिष्ट्ये पाहूयात। भारत युरोप मुक्त व्यापार करारामुळे युरोपमधून भारतामध्ये ज्या वस्तू येतात त्या वस्तूंवर टॅरिफ कमी होईल। युरोपमध्ये बनलेल्या गाड्यांवरील टॅरिफ हा टप्प्याटप्प्याने 70% 10% आणला जाईल। टॅरिफ 10% आणेपर्यंत वर्षाला 2.5 लाख वाहनांचा कोटा असेल। यंत्रसामुग्रीवरील 44% कर, रसायनांवरील 22% कर, फार्मामधील 11% कर हा जवळपास शून्यावर येईल। %90 वैद्यकीय यंत्रांवरील टॅरिफ हा शून्यावर येईल। विमान आणि अंतराळयानाच्या सुट्या भागांवरील टॅरिफ हा काढून टाकला जाईल, त्यावर कोणताही टॅरिफ नसेल। युरोपमधील वाईनवरील टॅरिफ हा 20 ते 30% आणि दारूवरील टॅरिफ हा 40% आणला जाईल। पुढच्या 7 वर्षात भारतातून युरोपामध्ये जाणाऱ्या 99.5% वस्तूंवरील टॅरिफ हा कमी होईल, त्यामुळे निर्यात भारताकडून होणारी ही आणखीन आकर्षक ठरेल। या निर्यातीमध्ये चामडा असेल, कपडा असेल, रसायने असतील, रबर, धातू आणि ज्वेलरी यांचाही समावेश असेल। आता भारत आणि युरोप मधल्या या मुक्त व्यापार कराराचा सगळ्यात जास्त फायदा कुणाला होणार आहे? सगळ्यात जास्त फायदा होणार आहे तो कार कंपन्यांना आणि कार ग्राहकांना। पण हे काही अंशी खरं आहे, पूर्णतः खरं नाहीये। का म्हणतोय आम्ही असं की हे काही अंशीच खरं आहे तेही पहा। युरोपमधून ज्या कार तयार स्वरूपामध्ये येतात त्या विकत घेताना मोठा फायदा होईल, म्हणजे जो एंड युजर आहे, ग्राहक आहे, त्याला मोठा फायदा होईल। तयार कार्सवरील टॅरिफ हा 70 ते 110% इतका आहे भारतामध्ये। आता कुठल्या गाड्या येतात युरोपातल्या भारतात? यामध्ये मर्सिडीज आहेत, BMW आहेत, ऑडी आहेत, या सगळ्या कार्सचे महाग मॉडेल्स आहेत ते येतात। या कार्सवरील जो टॅरिफ आहे तो 40% येऊ शकतो। जो आता 70 ते 100 आहे तो जवळपास 40 वर येऊ शकतो।
मर्सिडीज, BMW, ऑडी, पोर्शे, रेंज रोवर या कंपन्यांचे अनेक मॉडेल्स आहेत ते भारतामध्ये बनतात. आणि असे मॉडेल्स बनवण्यासाठी जे कारचे सुटे भाग आहेत ते युरोपातून येतात आणि भारतामध्ये त्यांची जोडणी केली जाते. आणि भारत आणि युरोपियन महासंघामध्ये हा जो मुक्त व्यापार करार झालेला आहे त्या व्यापार करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक प्रकारे जगातली दुसरी आणि जगातली चौथी अशा दोन या अर्थव्यवस्था एकत्रित आल्यामुळे भारताचा तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे. आजचा दिवस हा निश्चितपणे इतिहासात लिहिण्यासारखा दिवस आहे. मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो.